मनुष्य शरीर मिळालं आम्हाला फक्त जीवन जगण्याकरताच नाही तर उद्धार होण्याकरता आहे. जीवन जगणं वेगळं आणि उद्धार होणं वेगळं, हा भाग निराळा आहे. जगणारे तर भरपूर आहे, पण उद्धार होणारी फार थोडी आहे. मानवी जीवाचा उद्धार आणि पतन हा जो महिमा आहे, हा जर कशाचा असेल तर माणसाचं बालपण संस्कारानं घडलं की नाही इथं आहे. आम्ही संगतीत कुणाच्या राहिलो आणि संगतीमध्ये माणूस घडत असतो. संगे ही बाधते लोके निसंग सुखमस्तु दे. संगतीत घडतो आणि बिघडतो देखील. आणि जीवाचा स्थायी भाव आहे संगती. बायकोनं जर सांगितलं ना साखर घेऊन या दुकानातून, तरी मित्राला म्हणतो चल जरा जाऊन येऊ दुकानात. म्हणजे जीवाला संगत असावी, हा जीवाचा स्थायी भाव आहे. एक मन आहे आमच्याकडे, तुमच्याकडे आहे की नाही कुणास ठाव, एकटा जीव. एकतर संगतच नसावा आणि असेल तर तो सत्संग असावा. संगतच करायची ना, ज्ञानेश्वरीची करा, गाथ्याची करा, भागवताची करा, आपल्यापेक्षा उंच विचाराच्या लोकांची करा. संगतच करायची असेल, इथंच तर आपली फसगत आहे. आम्ही संगत चुकलो का आमचं अधपतन निश्चित आहे. बुद्धीनं आम्हाला परमार्थ नाही करता आला. दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया मामे वय प्रपद्यंते माया मिता तरंती ते. आणि तरंती या पदावर निरूपण करत असताना एक सुंदर ओवी आहे. एक स्वयंबुद्धीच्या बाई रिघाले तयाची शुद्धीची नाही. एक जाणीवेच्या डोही गर्वेची गेलेली. स्वतंत्र बुद्धीनं नाही जाता येत देवाकडं. आतापर्यंत पुष्कळ लोक थकले त्याचं वर्णन करण्यामध्ये. एत वेद मुके झाले, मन पवन पांगुळले आणि रात्री विनम मावळले रविशशी. पुसू नका बाई वेदासी काही कळलेची नाही. हजार जीवा झाल्या शेषाच्या देखील नाही त्याचं वर्णन करता आलं. स्वतंत्र बुद्धीने जाता येत नाही. आमची नेमकी चूक इथंच होते. आम्हाला पटल असा आमचा परमार्थ चालला, आम्हाला आवडल असा, आमच्या सवडीत बसला तर देव. तुम्हाला जर रवा खावा वाटला तर देवाला नैवेद्य रव्याचा. आमच्या इच्छेनं आमची भक्ती चाललेली आहे. रोज देवाला नैवेद्य दाखवणारी बोटावर मोजण्या इतकी घरं आहे. मला तरी असं वाटतं निदान या क्षेत्रात तरी असतील, प्रत्येक घरात नैवेद्य जात असणार. शिवपुराण असं सांगते, रोज नैवेद्य ज्या घरामध्ये दाखवल्या जातो ना, त्या घरातल्या लोकांचं आयुष्य वाढतं. मग देवा करता नका दाखवू, आयुष्य वाढवण्याकरता तर दाखवा नैवेद्य. त्याच्यात तुमच्या भागात कसं आहे माहिती नाही, पण आमच्या भागात असं आहे, माणसा करता मोठाल्या पोळ्या आणि देवा करता लहान लहान चाणक्या. नाही मोठ्या पोळीन त्याच्या पोटात दुखल का बरं? नुसता दाखवायचा आणि तुम्हालाच खायचा आहे. मी तर एका मोठ्या घरात पाहिलं, त्या माऊलीने असे 7 नैवेद्य खाली अंथरले आणि लहानी जाऊ मोठ्या जावाला म्हणे अक्का काय ठेवू त्याच्यावरती, म्हण ठेवू गोळाचा खडा. आणि तिनं असं नक वर खडलं आणि 7 नैवेद्याला चोपडलं. मी तर पाहतच राहिलो. मी म्हणलं रंगूबाई गोळ थोडा लाव, देवाला हागवण लागल. कशी भक्ती आहे. स्वतंत्र बुद्धी नाही. जळालेली कुरडईची तार नैवेद्यावरती, जे खाण्याच्या उपयोगात येणार नाही असं भजन नैवेद्यावरती. दूध चुलीवरून उतू गेलं, राखीत गेलं का मग कृष्ण अर्पण. तो बावळट होय चुलीतलं दूध प्यायला, जगाचा मालक आहे तो. कशी भक्ती आमची स्वतंत्र बुद्धीनं. आम्हाला पटल अशी चालली. तुम्ही बेलाची पानं वाहतात ना महादेवाला, इकडच्या पेक्षा इकडं पटकन कळल. कधी कधी तुमचा दृष्टा नजर तुमच्याकडे येईल. तुम्ही सगळ्या बहिणी माझ्या, मी भाऊ तुमचा. कारण बहीण भाऊ हे नातं लागलं का त्या नजरेमध्ये विकार तयार नाही होत, विचार तयार होतात. इतकं जगातलं पवित्र नातं बहीण भावाचं असतं. मला वाटतं हे वारकरी संप्रदायाची बैठकच ही आहे. बेलाची पानं वाहतात, भरपूर वाहतात. बेलाची पानं वाहत असताना आपल्या मनानं चाललेलं आहे.
पण शास्त्र काय सांगतंय, शिवपुराण काय सांगतं, बेलाची पानं वाहत असताना सोमवारी बेलाची पानं तोडायला चालत नाही, आमोशेला नाही, पौर्णिमेला नाही. बर, बेलाची पानं ज्याला वाहायची आहे त्यानं 5:30 कमीत कमी अंथरून सोडावा. 50% उडल इथं जातं बरं का. शेवट लोक कुणीच राहत नाही. तुम्ही बघा, 7 वाजेच्या आत त्याचं स्नान व्हावं. बेलाची पानं तोडणाराच्या पायात चप्पल नसावा. 4, एक मंत्र म्हटल्याशिवाय बेलाची पानच तोडता येत नाही. आणि मला माहिती तो मंत्र तुम्हाला माहिती नाही. तुम्ही सांगून सांगून श्री शिवाय नमस्तुभ्यम ओम नमः शिवाय सांगतो. कोणीच ना सांगू मी? काढा 10,000 रुपये लिहून घ्या, नाहीतर रेकॉर्ड करा. कळू द्या आपल्या लेकरांना. श्री फलाय नमा श्री द्रुमाय नमा. काय मंत्र आहे? श्री फलाय नमा श्री द्रुमाय नमा असा मंत्र म्हणायचा. आणि मग आता बेलाची पानं उतरवायची. तुम्ही बेलाची पानं घेऊन महादेवाच्या राहुळात जा. आता महादेव तुमच्या बेलाच्या पानाकडे पाहिल. शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान. शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान, देवाला माझ्या आवडते बेलाचे पान, पानाला आवडते बेलाचे पान. शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान. शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान, महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान. जटातून वाहे सुळसुळ गंगा, जटातून वाहे सुळसुळ गंगा, सुळसुळ गंगा. पार्वती दिसते छान 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 आवडते बेलाचे पान. शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान, महादेवाला माझ्या आवडते बेलाचे हा, मग स्वतंत्र बुद्धीनं नाही, शास्त्राप्रमाणे संतांच्या संगतीत जीवन जगण्याची कला मिळते. म्हणून संताचे संगती मनोमार्ग गती, 11वा श्रीपती येणे पंते. वेदानं तर शिक्काच मारून दिलाय का संताशिवाय तुम्हाला तशी प्राप्तीच हो. ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही. प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही. नाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही. संताविना प्राप्ती नाही. संतांच्या संगतीशिवाय स्वतंत्र बुद्धीनं नाही. नाही पदरात पडणार काही. गोटी होईल आगवी मुक्या बहिऱ्याची. मग कसं होईल? गुरुजीने विद्यार्थ्याला विचारलं, बाळू 5 रुपयाची 2 लिंब तर एका आंब्याची किंमत किती? हे मेंदू सडल्याचे लक्षणं झाले. प्रश्नच यथार्थ नाही तर उत्तर द्यायचं कसं? जो कळालाच नाही तर त्याचं काय वर्णन चिंतन करता येईल? त्याकरता संतांच्या संगती. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, 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 अच्छी बनेगी
संतांच्या बोटी होईल आगवी मुक्या बहिऱ्याची. नाहीतर स्वतंत्र बुद्धीने काय हाल होईल माणसाचे. मेंढपाळ बाबा मेंढ्या चारत होते, त्यांना गावात न्याहारी करायला जायचं. तर त्यांनी शेतकऱ्याला सांगितलं, त्या मी जरा येईपर्यंत एवढ्या माझ्या मेंढ्या सांभाळा. एकतर यांना 95% ऐकायला कमी, शेतकरी दादाला 96% कमी. गावात गेले, न्याहारी झाली, पत्ते खेळत बसले. संध्याकाळी 5 वाजता आले मेंढपाळ बाबा. मेंढरं चोरून एका जागी बसलेली होती, माणसापेक्षा तुम्ही म्हणा बा. आणि मग ते एका जागी बसलेली पाहिली. त्या मेंढपाळ बाबाला असं वाटलं, या शेतकऱ्याने मपल्या मेंढ्या सांभाळल्या, त्याच्या बदल्यात एक मेंढीचं पिलू आपण याला दान देऊन टाकायचं. मग मेंढीचं पिलू घेतलं दान करायला. पण मोडकं, चांगल्या वस्तू लोक दान करत नाही. किडक्या सुपाऱ्या, खवट बदाम, सडकं नारळ, फाटक्या नोटा, सुकलेली पानं, कशा वस्तू दान करतात लोक. जे उपयोगाचं नाही संसारात ते परमार्थात दान. माझ्या शिवपुराणाच्या कथा असतात, जबाबदारीनं बोलतोय. त्या ग्रंथावरती दक्षिणा येतात. 1 रुपया देखील मी माझ्या प्रपंचात खर्चला नाही. 5 लाख रुपये आतापर्यंत जमले. कीर्तनाचे 5 लाख लोकांनी मदत केली. काशी विश्वेश्वर महादेव मंदिर उभारलं गावाला. नाही खर्चला, खर्चत नाही, खर्चणार नाही आणि खर्चले नाही. तर त्या दक्षिणावरती अशा नोटा असतात, नंबर उडालेले, कितीतरी नोटा चुरगळलेल्या, धुणं झालेल्या. एक नोट तर अशी गमतीची आहे पहा, 2 वर्षापासून मी तिचा सांभाळ करतोय. अर्धी 50ची आणि अर्धी 100ची चिटकवली. कारण मी संभ्रमात आहे, हिला 150 म्हणू का 75 म्हणू. चांगल्या वस्तू लोक, मला वाटतं हिकडच्या पेक्षा इकडं पटकन कळल. लग्नाला जर गेले तर असल्या डामाडिमान जातील, नाही आपल्याकडं तर शेजारणीचं उसनं घेतील, नाही तर बँटॅकचं तरी घालतील. आणि असल्या डामाडिमानं जाणार. रस्त्यानं चालता चालता 200 रुपयाचा कुरडईचा सोऱ्या घेणार. तिथं आयर केला का लगेच निघणार नाही. ती वरमई नवरी वाटी लावायच्या नादात असते. आणि मग ही लगेच निघत नाही, त्या वरमईच्या जवळ जाणार. येते मी आता. तुम्हाला नाही कळणार हे, तिकडं बरोबर कळलं पाहते. येते मी आता हे वाक्य दिसायला सरळ आहे, तसा अर्थ नाही. याच्या खाली दुसरा अर्थ दडलेला आहे. एकदा नाही ऐकलं तर दुसरून म्हणते येते मी आता. जाऊ द्या, काय व्हायचं ते होईल, आज सांगूनच जातो मोकळं. या वाक्याचा सरळ अर्थ असा होतो, मी जे आणलेला आहे सोऱ्या त्याची साडी. बरं, हे लग्नावाले लय हुशार राहते, हर माल 70 रुपये. आणि मग अशी साडी तिच्या हातात पडली की एकटीच बाई बोलत चालते. मालही बावळटपणा झाला, मालही येडेपणा झाला. मी चांगली म्हणले होते पप्प्याच्या बापाला, तुम्ही जा 51 रुपये आयर करून या. कोणी कोणी आबुदी आली, लग्नाला आले पा, एकटीच बोलत चालती. बरं, रात्रभर झोप नाही. 200चा सोऱ्या 70ची साडी, 200चा सोऱ्या 70ची साडी. शेजारची बाई साडा टाकायला आणि हे अंगण झाडायला. कधी आल्या लग्नावरून, ये सांगते तुला. काय बाई सकाळी सकाळी आठवण काढून दिली. काय झालं? मी म्हणते करणं तर चांगलं करावं, नाही तर करूच नाही. आणि मला माहिती होते हिच्या अवलाद किती घासेले म्हणून. एकटीच ते तिच्याशी सांगणार, तिच्या पुढं ती साडी आणून टाकणार. पाय ना पोतारा. पण ह्या पाय, मी साधी नाही, मी लई पक्क्या मिठीची आहे. मी ही साडी अशीच ठेवीन आणि तिच्या सोनाला नेसून देईल, तर बाई खरी वा. चांगल्या वस्तू दान करत नाही. मोडकं मेंढीचं पिलू घेतलं. शेतकरी दादा, तुम्ही आपल्या मेंढ्या सांभाळल्या ना, त्याच्या बदल्यात तुम्हाला मेंढीचं पिलू दान. ते लंगाडताना पाहिलं. आता हे 96% बैरे, ते म्हणले हे बघ भांडणाला कारण काढू नको, मी पायच मोडला नाही, भरून द्यायचा काय संबंध आहे. असं भांडण. हे म्हणायचे तुम्ही आपल्या मेंढ्या सांभाळल्या, त्याच्या बदल्यात मेंढीचं पिलू दान. शेतकरी म्हणायचा पाय मोडला नाही, भरून देऊ कसा. या दोघांचं भांडण इतकं विकोपाला गेलं. तिसरा घोडेस्वार येत होता. हा 97% बैरा. घोडेवाले दादा, तुम्ही न्याय निवाडा करा. या शेतकऱ्याने आपल्या मेंढ्या सांभाळल्या, त्याच्या बदल्यात मी हे मेंढीचं पिलू दान देतोय. शेतकरी म्हणला मी पाय मोडला नाही, भरून देऊ कसा. घोडेवाला म्हणला हे बघा, तुम्ही लाख पैसेवाले तुमच्या घरचे, आपल्याला घोडं विकायचं नाही. असलं भांडण पेटलं. स्वयंबुद्धीच्या बाही स्वतंत्र बुद्धीनं सांगतोय काय होईल ते. या तिघांचं भांडण. आता हे म्हणायचं तुम्ही माझ्या मेंढ्या सांभाळल्या, त्याच्या बदल्यात मेंढीचं पिलू दान. शेतकरी म्हणायचा पाय मोडला नाही, भरून देऊ कसा. घोडेवाला म्हणायचा लाख पैशावले तुमच्या घरचे, आपल्याला घोडं विकायचं नाही. आता या तिघाचं भांडण गावचा न्याय निवाड्या करणाऱ्या माणसाकडे गेलं. आता त्या माणसाचं बायकोचं भांडण झालेलं आणि ती माहेरी निघून गेली. हे भांडण त्याच्याकडे आलं. पाटील,
न्यायनिवाडा करा. म्हणे काय, या शेतकऱ्याने आपल्या मेंढ्या सांभाळल्या, त्याच्या बदल्यात मी हे मेंढीचं पिलू दान देत आहे. शेतकरी म्हणला, लहानपणापासून तुम्ही मला ओळखतात, कोणाच्या घेण्यात नाही, देण्यात नाही, उठण्यात नाही, बसण्यात नाही, दाव्यात नाही, तर कशातच नाही. पायच मोडला नाही, भरून द्यायचा काय संबंध आला. घोडेवाला म्हणला, पाटील लाख पैशावले यायच्या घरचे, आपल्याला घोडं विकायचं नाही. ते म्हणले, पा ती गेली ना. नाही नाही नाही, तिने जाताना मा सल्ला घेतला का, आता आणायची का नाही आणायचं हे मी पाहिजे, तुम्ही तोंड घालायचं नाही. गोठी होई लागवी मुक्या बैऱ्याची, स्वयंबुद्धीच्या बाही. त्याच्याकरता संताच्या संगतीमध्ये जीवन जगण्याची का, कारण संत आले होते ना या समाजाला मार्ग दाखवण्याकरता. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, दयानिधी संत ते. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, दयानिधी संत ते. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, दयानिधी संत ते. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते, रस्ता दाखवण्याकरता संत आले बर का. तसं तर ज्ञानोबराय म्हणतात, भगवंताकडे जाण्याचा मार्ग एक नाही, अनेक मार्ग आहे. मनोनी पार्था पायी प्रवेशा बया माझ्या ठाये, उपायाच नाही वाणीयेत. अनेक मार्ग आहे, पण ज्याला ज्या मार्गाने जाता येईल, जबरदस्ती साधना कोणाला लादलेली नाही. तुम्हाला झेपल असा मार्ग निवडा. त्याच्याच करता संत आले होते. जे सायासे स्तन्य सेवी ते पक्वान्य केवी जेवी, म्हणून बाळका जैशी नेदावी धनुर्धरा, तैशी कर्मे जया अयोग्यता, तयाप्रती नष्कर्मिता न प्रकटावी खेळता आदी करून. ज्या मुलाचं दूध ओढण्याची क्षमता नाही, त्याला बासुंदीचा खुराक लावला ते मरल कसं शक्य होईल. मग आपल्याला झेपल अशी साधना निवडा. म्हणून संत रस्ता दाखवतात. कधीपासून आपलं हेच चाललेलं आहे, संतांच्या संगतीत जीवन जगण्याची कला. आता आम्ही ठरवलं संगत करायची, तर या नजरेला संत कळतील कसे. संत कळणं मोठं कठीण आहे. ऊर्ध्वत्री पुंड्र टिळा जाण, तुळशी माळ गळा, एवढ्यावरच नाही. संत कवी महिपती महाराजांच्या ओव्या किती गोड्या ऐका भक्तिविजय नावाच्या ग्रंथात. शत्रु मित्र समान, पराचे नेने दोष गुण, ब्रह्मरूप भासे जन, हे लक्षण सज्जनाचे. दुसरी ओवी तर अशी ना, इकडं लय पटकन कळल अशी ओवी बघा. आपुले आणि पराचे बाळ, रडता देखोनी तात्काळ, दोन्हीची सारिकीच कळवळ, हे लक्षण सज्जनाचे. दया करणे जे पुत्रासी, दया करणे जे पुत्रासी, त्याची दासाणी दासी, ज्याची अपंगिता नाही, ज्याची सरे जो हृदये, एका रंजले गाजले, त्याची म्हणे जो आपुली, तोची साधू ओळखा, देव देवी रंजल्या गांजल्यांची सेवा करणारा याला देखील साधू संबोधन आहे.
मृदू सभा हे नवनीत तैसे सज्जनाचे चित्त असा असावा. माऊलीच्या ओव्या आहेत आता. जो खांडावया गाव गाली हे किलावणी जयाने केली दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा वृक्ष दे जैसा का घरचे उजेडू करावा पारखी अंधारू पाडावा हे नेण्याची गा पांडवा दीपू जैसा. बस याच्यातून एकच घेऊन जागड्यात ज्ञानोबरायाचा संदेश. कुऱ्हाड घेऊन घाव घालणाराला सुद्धा सावली देणारं अंतकरण सज्जनाचं. एवढं स्टेटसला ठेवा आता. मी सांगतो तेवढं. एवढं घरी नाही अंडरलाईन करून. स्टेटस मोबाईलचा नाही सांगत मी. मोबाईलचा स्टेटस स्वतः करता नसतो, दुसऱ्या करता असतो. आणि अजून एक दुःख सांगतो, ज्याच्या करता ठेवला त्यांना जर नाही पाहिलं तर अजून दुःख असतं. म्हणून इथं कोरून ठेवा. ऐका, एखाद्याने तुम्हाला त्रास दिला ना, माऊली बसलेत ना आजही समाधीत, ते पाहताय ना, तुम्ही काहीच करू नका, त्याचा हिशोब बरोबर होणार आहे. म्हणून एवढं वाक्य घरी न्या, कुणी किती त्रास देऊ द्या, बदल्याची भावना अंतकरणातून काढून टाका. देवाला भेटण्याच्या पात्रतेचे तुम्ही झाले. नका ठेवू बदल्याची भावना. हे अंतकरण सज्जनाचं आहे. बरं, कळण्याकरता संत या नजरेला नाही कळत. कसं कळणार? बाह्यरंग वेगळं आहे, अंतरंग लक्षण वेगळं आहे. म्हणून शास्त्रानं आता 3 प्रकारची नजर सांगितली: आधम, मध्यम आणि उत्तम. आधम नजरेमध्ये चमत्कार करणं, इथं संत पाहणं ही फसगत आहे. चमत्कार करणारे संतच होते असं नाही. गारुडी चमत्कार करायचे, आता ते खेळ राहिले नाही. मातीचे पैसे तयार करायचे. मग मातीचे जर पैसे तयार करता येत होते तर शेवटी कशाला मागायचे द्यावं मायबाप? इथं फसगत आहे. मेहनती काही ताना नेनती काय गाणा गाणा नेनती काही ताना ताना नेनती काही ताना ताना नेनती काय गाणा गाणा नेनती काय गाणा गाणा
चमत्कार केले, पण प्रासंगिक स्वरूपातून, व्यापक स्वरूपातून, म्हणून सगळं जीवन चमत्काराकरता समर्पित केलं नाही. दुसरी दृष्टी आहे मध्यम दृष्टी, वेशभूषेकडे पाहून ठरवणं. इथंही फसगत आहे. वरुणी पिशाच अंतरी शहाणा, सदा ब्रह्मज्ञाना निमग्न तो. वेश असावा बावळा, परी अंतरी नाना कळा. काही साधू स्वतःला झाकून ठेवतात, प्रसिद्धीपासून लांब राहतात. तुमचं काय मत असेल कुणास ठाव, पण शास्त्र असं सांगतं, कर्म चांगली ठेवा, झाकल्याने माणूस मोठा होतो. मला वाटतं लहाने दाजींनी सांगितलं मला, वारकऱ्याची या कुळानं, जगताप परिवारानं जी सेवा करावी, ते म्हणले तसा उल्लेख काही करू नका. मला नाही राहवलं ते. अनेक काळामध्ये, ज्या काळामध्ये वेळ होती त्याही काळामध्ये या परिवारानं वारकऱ्यांची सेवा करावी. आणि गोसेवक विजूशेठ जगताप यांचं तर अनेक ठिकाणी योगदान आहे. एवढंही करून म्हटले उल्लेख करू नका. मला ह्याच्याबद्दल एक बोलायचं आहे. झाकल्याने माणूस मोठा होतो. चांगली कर्म ठेवा, झाकून ठेवा. त्याच्याकरता आपण हनुमंतरायाच्या दर्शनाला जातो. तेच हनुमंतराय एक वेळेला प्रभू रामचंद्राकडे गेल्यानंतर विचारलं. प्रभू रामचंद्र बोलले, तुझा सत्कार करायचा हनुमंता. म्हणे का प्रभू? अरे खरं काम तू केलं, समुद्र तरून गेला 400 योजनचा. काय करतात हनुमंतराय? प्रभू हात जोडले, ह्याच्यात माझं काहीच नाही, तुमची कृपा. म्हणजे जलदी लांघे गया अचरज नाही, मेली मुद्रिका मुख माही. तुमच्या नावाची मुद्रिका मुखात होती, त्याच्या जोरावर पलीकडे गेलो प्रभू. वा, प्रभू अटकवतात. हनुमंता, मुद्रिका कोणाला दिली? आई साहेबाला. तू म्हणतो ना मुद्रिकेच्या जोरावर, मग परत कसा आला? हनुमंतराय बुद्धिमताम वरिष्ठ. हनुमंतराय सांगतात, प्रभू जाताना तुमची मुद्रिका होती आणि येताना माझ्या आईचा चुडामण होता, त्याच्या ताकदीवर इकडे आलो. झाकताय, स्वतःला झाकताय. गेले महालामध्ये बिभीषणाच्या, आईचा शोध करत होते. बिभीषणजी म्हणतात, मला कथा सांगा. अशी कथा केली हनुमंतरायानं. बिभीषणजीच्या डोळ्यात भाव अश्रू आले आणि जाता जाता बिभीषणजी बोलतात, हनुमंता काय कथा केली, एवढी मोठी कथा केली आणि अजून एवढा मोठा कथाकार, कुठं स्टेटस नाही. एक काम कर, तुझा फोन नंबर दे. जर कोणाला कथा घ्यायची असली लंकेत तर तुझा नंबर देत जाईल. सांग, नाव सांग. हनुमंतराय म्हणे मला नाव नाही. हनुमंतरायला नाव नाही बरं का. मग तुम्ही म्हणाल हे पिंगाक्ष, लक्ष्मण, प्राणदाता, केशरीनंदन, वायुनंदन, हे काय आहे? 12 नाव आहे. ओम हनुमानांजना सोणू, वायुपुत्र महाबलहा, रामेष्ठ फल्गुन सका, पिंगाक्ष मितविक्रमः, उदधिक्रमण चैव, सीताशोक विनाशकः, लक्ष्मणः प्राणदाताश्च, दशग्रीवस्य दर्पः, 12 नामानि कपीन्द्रस्य महात्मनः, स्वापकाले पठेन्नित्यां, यात्राकाले विशेषतः, तस्य मृत्युभयं नास्ति, सर्वत्र विजयी भवेत्. या 12 नावाची ताकद. आणि मग ही नावं तुम्ही म्हणतात नाव नाही. हनुमंतराय म्हणतात मला नाव नाही. ही गुण नावं, स्वरूप नाव आहे. मग नाव का नाही? नाव नसण्याचा काय काय फायदा? हनुमंतराय म्हणतात पहिला फायदा, कोणतीच केस होत नाही. कारण पोलीस स्टेशन मध्ये नाव माहिती नसलं तर आज्ञात लिहित असतात. मग दुसरा फायदा काय? नावच नाही तर नावाकरता करण्याचा प्रश्नच उरतो कुठं. वा, शेवटचं सांगतोय, किती झाकताय स्वतःला. झाकल्याने माणूस मोठा होतो. सिंपल लिव्हिंग बट हाय थिंकिंग, याच्यावर बोलतोय. विचारलं प्रभूनं, हनुमान लंका कुणी जाळली? प्रभू एवढी गर्दी होती, मला काय सांगता येईल एवढ्या गर्दीत कोणी जाळली? अरे पण टीव्हीला तर तुझ्या नावाची पट्टी संशयित आरोपी म्हणून सुटली होती. प्रभू तुम्हाला माहिती है, फिर भी बता हनुमान लंका किसने जलाई? मैंने नहीं जलाई प्रभु, फिर किसने जलाई?
लंका मैंने नहीं जलाई। आपको पता है प्रभु किसने जलाई, फिर भी बता हनुमान लंका किसने जलाई? मैंने नहीं जलाई, फिर किसने जलाई? सुनने का आपको? बोले हाँ सुनने का। तो सुनो प्रभु, लंका मैंने नहीं जलाई, लंका तो रावण के बाप ने जलाई, लंका तो सीता के श्राप ने जलाई, लंका तो मेरे बाप ने जलाई, मी कुठंच नव्हतो प्रभू। झाकलं स्वतःला। आज प्रभू रामचंद्र आशीर्वाद देतात, हनुमंता एवढं मोठं काम करतो तरी स्वतःला झाकून ठेवतो, आशीर्वाद देतो। आज हा प्रभू रामचंद्र तुला, जगाच्या पाठीवर माझ्यापेक्षा तुझी जास्त मंदिरं असतील हनुमंता। झाकल्याने माणूस मोठा होतो। मला वाटतं ज्ञानोबरायाची उवी याला, चातुर्य लपवी, महत्व हरवी आणि पिशे पैशाले पालवनवे। जे परिणामा निघाले कोंब, धैर्य मंडपाचे स्तंभ, आनंद समुद्री कुंभ चुबकळोनी भरिले। जया भक्तीची तुली प्राप्ती, जे कैवल्या ते परोते सर म्हणती, जयाची आले माझे निते जे आले दिशे। ऐसे जे महानुभव दैवी या प्रकृतीचे दैव, जे जाणून या सर्व स्वरूप माझे। ऐसे मीची ओनी पांडवा, करीती माझी सेवा। परिणवलावा तो सांगेन ऐक गा। ही लक्षणं जर दिसून आली तर याच्यावरून ठरवणं हे संत आहे। आणि तीन जर का आम्हाला प्राप्त झाली, अशा संतांची जोडी झाली का माणूस भाग्यवान ठरतो। अभंगाच्या पहिल्या भाग्यवंता ऐसी जोडी, 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 भाग्यवंता ऐसी जोडी। परवडी संताती, परवडी संताती, परवडी संताती, परवडी संताती, धनगरी पांडुरंग, धनगरी पांडुरंग, धनगरी पांडुरंग, धनगरी पांडुरंग। परवडी संताची, परवडी संताती, धनगरी पांडुरंग, धनगरी धनगरी पांडुरंग, धनगरी भाग्यवंता ऐसी जोडी, परवडी संताची, परवडी संताची, परवडी संताची, ऐसी जोडी, परवडी संताची, परवडी संताची, परवडी संताची, संताची, संताची। थोडंसं चांगली चाल वाटली का टाळी वाजवून आपण गुणाचं कौतुक करत जावं। तुमची वाजणारी टाळी ही धार असते गायनाची। भाग्यवंता हेची जोडी परवडी संतांची। पहिला भाग्यवान सांगितला, भाग्यवंत मनोजया शरण गेले पंढरी राया। दुसरा भाग्यवान भाग्याचा उदय, ते हे जोडी संत पाय। तिसरा भाग्यवान उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता। अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली,
दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ अवघी चिंता वारली अवघी चिंता वारली अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ हा लाभ हा लाभ तिसरा भाग्यवान. पहिला झाला भाग्याचा उदय ते हे जोडी. नाही पहिला भाग्यवान कोणतं सांगितलं? भाग्यवंत म्हणू जया शरण गेली पंढरी राया भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. तिसरा भाग्यवान उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ. चौथा भाग्यवान भाग्यवंत म्हणू जया अवघी देवावरी माया. पाचवा भाग्यवान भाग्यवंता घरी भजन पूजन. हा अजून महत्वाचा भाग्यवान एक तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात नटे हरी कीर्तनात नटे हरी कीर्तनात भाग्यवंत नटे हरी कीर्तनात नटे हरी कीर्तनात नटे हरी कीर्तनात भाग्यवंत नटे हरी कीर्तनात 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 या प्रमाणाचा अर्थ आमच्याकडं सराला भेटला. सद्गुरू नारायणगिरी महाराज होऊन गेले आणि विद्यार्थी अवस्थेत या प्रमाणाचा अर्थ ऐकला होता स्वामी. का माणसाला कलेक्टर होता येईल पण कीर्तनकार नाही होता येणार म्हणायचे. कुणी काही करा, योगी व्हा, जपी व्हा, तपी व्हा, ज्ञानी व्हा, मज या कीर्तने विना नाही. मजया कीर्तने विन नाही मजया कीर्तने विन नाही कुणी काही जरी केले आचरण, काही तरी केले आचरण कुणी काही जरी केले आचरण, कुणी काही तरी केले आचरण मजया कीर्तने विन नाही मजया कीर्तन विननाही मजया कीर्तन विननाही. म्हणून हे चित्र पाहण्यासारखं आहे प्रकाश बाबा. हे तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना. खर तर जननी जन्मसु मिथ्या हा प्रथम स्कंदात भागवताचा जो श्लोक येतो त्या आईचा जन्म निरर्थक सांगितला. त्या आईचा जन्म सार्थकी आहे. कोणत्या आईचा? बहिणीनो, मुलाला जन्म देणं हे आईचं आई पण नाही, त्याला जन्म दिल्यानंतर भगवंताचा भक्त बनवणं हे आई. जननी जने सोभक जने दातायाशु नहीं तो जननी वांग बनी चुको नूर कबीरा चुको नूर. खरं तर या ठिकाणी फार मोठं व्यक्तिमत्व संत तुकाराम महाराजांचे वंशज व देहू संस्थांचे माजी अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे बाबा या ठिकाणी आले. बाबा आपल्या चरणावरती नतमस्तक होतो. त्यानंतर संत तुकाराम महाराजांचे वंशज व देहू संस्थांचे माजी अध्यक्ष माणिक महाराज मोरे हेही या ठिकाणी उपस्थित आहे. बाबा आपल्याही चरणावरती नतमस्तक होतो. मला वाटतं आमची संभाजीनगरला भेट झाली होती. बाबांच्या मार्गदर्शनामध्ये सोहळा होता वाटतं, जंबाळा माळीवाडा त्या परिसरात कुठंतरी, आणि तिथं माझ्या कीर्तनाचा योग. बाबा आपणही बसला होतात विद्यार्थ्याच्या कीर्तनात. हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे, तुम्ही माझ्यासारख्याच्या कीर्तनात बसलात. कुठं आलो होतो आपण, गेला आता डोक्यात. हा, मुलाला जन्म देणं इथं आपण होतो. म्हणून हे सगळं ह्याची गरज आहे आज. कीर्तनाची गरज या लेकरांनाच आहे ना, लेकरांना आहे. म्हाताऱ्या माणसाचं कीर्तन ऐकून सुधारणार नाही, तमाशा पाहून बिघडणार नाही. जया श्री कारभार बुद्धी सार्थयाची नाही. आपल्याला संतांची संगत घडू शकत. ज्ञानोबा राहायची नाही, प्रत्यक्ष घडणार. तुकोबा राहायची नाही, बोधाची घडेल का नाही. ज्ञानेश्वरीची संगत घडेल, गाथ्याची संगत घडेल.
ही संतांची संगत ठरू शकते. माणूस भाग्यवान ठरू शकतो. अजून थोडं पुढं जाऊन बोलू का? गाथा आणि ज्ञानेश्वरीचं चिंतन करणाऱ्या माणसाची किंमत वाढते. किंमत वाढते. हे आपल्या समोर आहे चंदूबाबा. मृदंग हा अगोदर पासूनच मृदंग आहे का? नाही. हा अगोदरचा काय होता? लाकडाचा ठोकळा. नंतर कारागिरानं त्याच्यावर संस्कार टाकले. आतून पोखर केला, वरून कलर केलं, शाईपान बसवलं, धुमपान बसवलं, दोन्हीकडून गजरे टाकले, वादी बसवली, गट्टे टाकले, नाव बदललं, रूप बदललं, आकार बदलला, किंमत वाढली. संस्कार टाकून घेतले का किंमत वाढते. नाहीतर ठोकळे किती पडेल राहत्या, कोण पाहत त्यांच्याकडं. लाकडाचे ठोकळे म्हणतो मी. स्वतःची किंमत वाढवायची ना, गाथ्याचं आणि ज्ञानेश्वरीची संगत करा. माऊलीची ओवी किती गोड आहे का? ये रवी तरी भूमी आतोनी स्वयंभ, काय गाड्या गाडग्याचे निगती कोंब, हे कुलाल मतीचे गर्भ उमटले की. असं झालं का? शेतकरी शेतात गेला, एक लाईन गाडग्याची आणि एक लाईन मडक्याची उगवली. मातीपासूनच तयार झाले, पण संस्कार टाकल्याशिवाय योग्य अधिकाराला, किमतीला माणूस प्राप्त होत नाही. म्हणून गाथा आणि ज्ञानेश्वरीची संगत करा. बघा भाग्यवान ठरता की नाही. तुम्हाला पटेल का नाही मला माहिती नाही, पण माझ्याशी घडलेला खरा दृष्टांत आहे आणि मला या मातीत तो सांगा वाटतोय. माझा ॲक्सिडेंट झाला होता. गाडीत ज्ञानेश्वरी असते माझ्या. साखरे महाराजांची ज्ञानेश्वरी होती अर्थासह, आणि त्याच्यावर माऊलीच्या समाधीचं चित्र ज्ञानोबारायाच्या. गाडीमध्ये ज्ञानेश्वरी. 12 वाजता इन्शुरन्स संपला गाडीचा आणि 2:30 वाजता ॲक्सिडेंट झाला. काय दुर्दैव असेल माझं. इथून पाय गेले होते चालवणाराचे, चालकाचे. आणि मी जिथं पडलो होतो गाडीमध्ये, हे मते बाबाला आणि त्यांना माहिती ही गोष्ट आहे सगळं. आमच्या नाशिक जवळच घडलं होतं. तर जे काढणारे लोक होते ना, साडेगाव, सामनगाव वगैरे त्या परिसरातले दुधावाले, 2:30ला ॲक्सिडेंट झालाय आणि ते मला 4 वाजता बाहेर काढताय. ते म्हणते वाचलेच कसे, हा तर मोठा, ते जाऊ द्या तो भाग. ते म्हणे इंजिनच्या आणि खुर्चीच्या मध्ये जाम होतो, बाहेर काढायला कसेच निघत नव्हते. आजही तो म्हातारा जिवंत, एक अक्षर खोटं नाही सांगणार. ते म्हणे महाराज तुमच्या पोटाखाली ज्ञानेश्वरी होती. ओढायचे मला, ओढायचे. कासारवाडीकरांनो, कधी इकडं ओढायचे, कधी तिकडं ओढायचे. मला बाहेर काढताना इकडं ओढलं का ज्ञानेश्वरी फाटायची, मागं ओढलं का ज्ञानेश्वरी फाटायची. मला पूर्ण बाहेर काढेपर्यंत ज्ञानेश्वरीची पानं पानं झाली होती. सगळी ज्ञानेश्वरी फाटली होती. मायबाप आपल्या लक्षात आलं की नाही कुणास ठाव. त्या आईनं स्वतःला फाडून घेतलं, पण आपल्या लेकराचा एकही अवयव जाऊ दिला नाही. ही कृपा त्या ज्ञानेश्वरीची. म्हणून तर अरे वाजावी 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 ज्ञानेश्वरी, वाजावी 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 ज्ञानेश्वरी, वाजावी 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 ज्ञानेश्वरी, वाजावी 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 ज्ञानेश्वरी. डोळा पाहावे पंढरी, डोळा पाहावे पंढरी, हे वाचावी 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 ज्ञानेश्वरी, हे वाचावी 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 ज्ञानेश्वरी. डोळा पाहावी पंढरी, डोळा पाहावी पंढरी, वाचावी 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 ज्ञानेश्वरी,
शोधाची जरी संगत केली संतांच्या, तरी माणूस भाग्यवान ठरू शकतो. मग या संतांच्या घरी धन काय असतं, यांची प्रॉपर्टी काय, मालमत्ता काय, जरा शबरी मातेच्या झोपडीमध्ये डोकावून बघा. काही नाही. आपल्या घरात सगळं काही आहे, काय नाही आमच्याकडं. पहिला चप्पलचा स्टँड आहे, आतमध्ये रंगीत टीव्ही आहे, मौल्यवान वस्तू समोर फ्रंटला दिसण्याकरता. किचनमध्ये इतके भांडे, काही भांड्यांचा नंबर शेवटपर्यंत लागत नाही, आपला लागून जाईल. आवश्यकता नसताना किती संग्रह आहे. आमच्या घरात सगळं काही आहे, शबरी मातेकडे काही नाही. आमच्याकडं सगळं आहे, देव नाही. शबरी मातेकडं काय नाही, देव आहे. पद्मासनात बसावं, प्रभूने आवाज द्यावा, शबरी मी आलोय ना. रोज वाट पाहणारी माझी शबरी माता, आता आलास होय देवा, किती दिवस झाले तू माझी वाट बघते. प्रभु जब मेरी आयु 16 बरस की थी, तब से मैं आपकी राह देख रही हूँ. आज कम से कम मेरी आयु 16,000 बरस की हो चुकी है. बाप रे बाप. वयाच्या 16व्या वर्षापासून 16,000 वर्षापर्यंत प्रभूच्या नामाचा जप करावा. आकियन को जाई परी पंथ निहार निहार, जिभलिया को छाले पडे राम पुकारे पुकार. असं पाहावं लागायचं. शबरी निहारी रास्ता आएंगे राम जी, शबरी निहारी रास्ता आएंगे राम जी, शबरी निहारे रास्ता आएंगे राम जी, शबरी निहारे रास्ता आएंगे राम जी. दोनों हाथ उठा के ताली बजाते हुए सभी बड़े भाव के साथ जाऊ द्या हाथ दोन्ही वरती. शबरी निहारी रास्ता आएंगे राम जी, शबरी निहारी रास्ता आएंगे राम जी, शबरी निहारे रास्ता आएंगे राम जी, शबरी निहारे रास्ता आएंगे राम जी. आएंगे राम जी, बना रहेंगे राम जी, आएंगे राम जी, राम जी. शबरी 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 निहारे रास्ता आएंगे राम जी, शबरी निहारे रास्ता आएंगे राम. शबरी निहारे रास्ता आएंगे राम जी, शबरी निहारे रास्ता आएंगे राम जी, राम जी, राम जी. रानात जावं, द्रोण घ्यावा शबरी मातेनं. चुन 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 के बेर शबरी टोकरे में रख रही, टोकरे में रख रही, टोकरे में रख रही. राधे 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 बोल बंदे, राधे 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 बोल. शबरी निहारी रास्ता आएंगे राम जी, शबरी निहारे रास्ता आएंगे राम जी, शबरी निहारे रास्ता आएंगे राम जी, शबरी निहारे रास्ता आएंगे राम जी, राम जी, राम जी. प्रभू रामचंद्र शबरी मातेच्या आश्रमात आहे. आमच्या घरात सगळं आहे, देव नाही. शबरी मातेकडे काही नाही, पण देव आहे. ही प्रॉपर्टी संतांची, हे दुसऱ्या चरणात सांग. गरिधन पांडुरंग, धनगरी धनगरी पांडुरंग, धनगरी पांडुरंग, धनगरी पांडुरंग, धनगरी पांडुरंग, धनगरी पांडुरंग,
घरी पांडुरंग धन 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 घरी पांडुरंग अभंग जा सरेना अभंग जा अभंग जा सरेना 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 अभंग 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 जा सरेना अभंग जा सरेना सरेना घरी धन माझ्या अल्पमती बुद्धीप्रमाणे मी अभंगावरती बोललो. माझ्याकडे एक थोडी जबाबदारी होती 5 मिनिटाची, म्हणून विठोबा पण ज्ञानेश्वर माऊली बरोबरच तेवढी जबाबदारी एक 5 मिनिटाची. ज्या कामाकरता बोलावलंय मला वाटतं आमचे भाऊ आलेत, त्यांची इच्छा होती, परंतु 2 जबाबदाऱ्या होत्या आणि वेळ फार कमी, म्हणून एक पार पाडतो फक्त. जाता जाता एक प्रेमाचा सल्ला माझा, संगत चांगल्याची करा, गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला, फक्त मरायच्या आत घाला, मरायच्या आत घाला. कारण तसा देव पवित्रच होत नाही आपला. तुळशीचा स्पर्श झाल्याशिवाय देहाला पवित्रता नाही. म्हणजे भगवंताचं नाम मुखात आणि गळ्यात तुळशीची माळ, मग पवित्र तो होय हरिपाठ कीर्ती, मुखी जरी गाय, मग त्याचा देह पवित्र होतो. पवित्र तुळशीची माळ घाला, नाते सांभाळा, रक्ताची नाती तुटू देऊ नका. आज या नात्यांना नजर लागली. संपत्तीला माणसं किंमत देतात, नात्याला नाही. संपत्तीपेक्षा श्रेष्ठ रक्ताची नाती असतात, याची आठवण ठेवा दादांनो. आज भावाभावामध्ये किती मोठं वैर आहे. 25 वर्षे इतके एकत्र राहतात दोघं, दादा 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 दादा. 25 नंतर असा काय बिघाड होतो का दोघं एकत्र राहायलाच नको म्हणतात. विनंती करून चाललो आपल्याला पुणेकरांनो, जेवणाकरता तुमचा अख्खा जिल्हा बोलवा, जेवण करील, निघून जाईल, पण ज्या दिवशी खरंच तुमच्यावर वेळ येईल ना, फक्त रक्ताचा भाऊच कामात येईल, याची आठवण ठेवा. हीच नाती कामाला येतात. बहिणीनो, हा भाऊ तुम्हाला विनंती करून चाललाय. कुणी काही सांगू द्या, तुमचे भाऊ आठवतील तुम्हाला. आज रडाल तुम्ही, सगळ्या रडाल. बहीण काय असते ते सांगायचंय मला. 1,00,000-2 लाखाकरता आणि गुंठा 2 गुंठे जागे करता भावाच्या प्रॉपर्टीत हिस्सा टाकून कायमचा भाऊ नाही तोडायचा. नका तोडू बहिणीनो. विसरलात का तुम्ही? अरे काहीच्या उदरातून जन्माला आलात ना. तुम्ही शाळेत जायच्या लहान होत्या, चॉकलेट जर भेटलं तर तुम्ही एकटीनं कधीच खाल्लं नाही. चॉकलेट हातात पडलं का घरी लहाना भाऊ रोज भांडण करणारा तो डोळ्यासमोर येणार. तुम्ही चॉकलेट घरी घेऊन जाणार, दाताने 2 भाग करणार, एक मोठा आणि एक लहाना. मोठा भाग लहान्या भावाला आणि लहाना भाग खाणाऱ्या तुम्ही बहिणी होत्या ना. कुठे गेल्या आज या बहिणी? या बहिणींची गरज आहे. मते बाबा,
आपल्या सप्तशृंगीच्या गडावर पायऱ्याने आपण जातो, एक जागेवर टन आहे बघा, तिथे एक मुलगी, असा पाठीला बांधलेला एक मुलगा आहे, 8-9 वर्षाची मुलगी, 4-1 वर्षाचा मुलगा असेल पाठीला बांधलेला. तिला दम लागायचा. मी थोडा कवळ्या अंतकरणाचा माणूस आहे. तिला म्हणलं, हे बाळ, तुला बोजा झाला राव त्याचा, मी घेतो. तिनं माझ्याकडे रागा रागा पाहिलं. तिला वाटलं हा ओळखीचा आणि पाळखीचा, आणि ह्याच्याकडं कसं द्यायचं. वरती जागेवर टन आहे, तिथं गेली. तिला बसायचं होतं पण तो लोंबलेला, बसता येईना. काय केलं त्या पोरीनं, ऐका ना, त्या पोरीनं, बहीण काय असते ते सांगतोय, खाली वागते आणि असं एका एका हातानं पायरी चढायला लागली. हाताने राहलं, डोळ्यात अश्रू आले टचकन माझ्या. तिला म्हणलं, हे बाळ, तुला खरंच बोजा झाला राव त्याचा, देती का, मी नाशिकचा आहे, वरती गेलं का तुझ्याकडे देऊन टाकेल. त्या पोरीनं दिलेलं उत्तर मरेपर्यंत नाही विसरणार. त्या पोरीनं मला सांगितलं, महाराज, तुमचं दोनदा ऐकलं का त्याचा बोजा झाला असेल, त्याचा बोजा झाला असेल. कसा बोजा होईल महाराज, तो माझा सक्का भाऊ आहे. आपल्या लक्षात आलं की नाही कोणास ठाऊक. घरी आलो आणि त्याच दिवशी डायरीत एक वाक्य लिहून ठेवलं, भाऊ किती वजनाचा असू द्या, बहिणीला भावाचा बोजा कधीच होत नसतो, कधीच होत नसतो. आणि तुम्हाला एक विनंती भावानो, बहीण आल्याशिवाय दिवाळीचा आणि रक्षाबंधनचा सण नाही साजरा करायचा. 8 दिवसातून एक फोन करा ना माझ्या दादानो. अरे आई गेल्यावर बहीणच आई बनू शकते ना रे. आपलं पाठीवर जन्माला आलात ना तुम्ही, कसे विसरलात. 8 दिवसातून फक्त, ताई तू बरी आहे का, काय पोट भरतं दादा त्यांचं. 50 बायकात बसून सांगते रे बहीण आपली, माझ्या भावाचा फोन आला होता. हे संपत्ती सगळं काही नाही, आईबाप गेल्यानंतर हक्काचा उमरा भावाचा असतो. एखाद्या वेळेला सासर रुसलं तर चालेल, पण माहेरातला भाऊ नका रुसू देऊ बहिणीनो. आणि तुम्हाला विनंती आहे, 8 दिवसातून एक फोन करायचा, ताई तू बरी आहे का, बस एवढंच म्हणाला. लई पोट भरतं. शब्दाचा आधार द्या तिला, फक्त तुमच्या शब्दाच्या आधाराची गरज आहे. आणि आपण त्याच मातीत, ज्या मातीमध्ये बहिणीनं मांडे भाजण्याकरता खापर मिळालं नाही म्हणून रडणाऱ्या चिमुरड्या माझ्या मुक्ताबाईला ज्ञानादादांनी विचारावं, खापर मिळालं नाही म्हणून रडते. अगं जिचा दादा ज्ञानेश्वर आहे तिला रडायचं काय कारण आहे. नुसते बोलले नाही माऊली, वनव्यासारखे वाकले, योगाच्या सामर्थ्यानं लाल बुंद पाठ केली आणि सांगतात, केलाय पाठीचा तवा, टाक पाठीवरती मांडा. मायबाप बहिणी करता पाठीचा तवा करणारा भाऊ याच मातीत जन्माला आलेला होता, याची आठवण ठेवा. नाही टाकायचं. मी निघालोय त्याच्यातून. बहिणीनो, बहीण मोठ्या घरात आहे माझी, मी नाव नाही सांगत, कोपरगावला, तुम्ही ओळखता सगळे. माझ्या ॲक्सिडेंटचाच काळ होता. 21 लाख रुपये डोक्यावर कर्ज झालं होतं. एक अक्षर खोटं नाही सांगणार. दिवाळीचा सण जवळ आला आणि बहीण फोन करते, ए राजा मला घ्यायला येतो ना. डोळ्यात अश्रू आले. खरं सांगू ताई, भाड्यालाच पैसे नाही येण्याकरता फोनवर रडाव बहिणीनं माझ्या. आणि काय सांगावं, फक्त माझ्यापर्यंत पोहोच, फक्त माझ्यापर्यंत पोहोच. पण तू जर आला नाही ना तर इथलची लोक म्हणतील, हिच्या भावाचा प्रपंच फाटका आहे, मरून पाणी होईल राजा माझं. उसने पैसे घेतले 500 रुपये. आजही तो दूध डेअरीवाला आहे. बहिणीला घ्यायला कोपरगावला गेलो. ज्या वेळेला बहीण येते, माझ्या घरातली परिस्थिती पाहते, सगळे डबे रिकामे खडखड करत होते. लोकांच्या घरावर लाईटिंग पडल्या होत्या, माझ्या घरात देवापुढं दिवा लावायला तेल नव्हतं बहिणीनं. लोकांचे लेकरं गुलाबजांबू खात होते, माझे लहान लहान लेकरं पाहत होते. ही अवस्था बहीण पाहते, गळा धरून रडते माझा. आणि काय सांगते माहिती का, ए राजा, एका आईच्या उदरात जन्माला आलो आपण, पाठीवर जन्माला आले मी. तुझी लहान लहान लेकरं आहे, तुझा प्रपंच रस्त्यावर नाही येऊ देणार. ही श्रीमंत बहीण तुझ्या पाठीशी कशाला काळजी करतो. 11,000 रुपये द्यावे आणि सांगावं, माझ्या डोळ्यासमोर एकदा तुझ्या लेकरांची दिवाळी कर. बहिणीच्या पैशावर दिवाळी करणारा हा भाऊ तुमच्या पुढं उभा आहे आज. ज्या दिवशी बहीण जाण्याकरता निघाली, हलकी साडी घेतली होती 500 रुपयाची. बहिणीनं खाली दाबली, वरून तिच्या साड्या. मला नाही कळालं का असं केलं. ज्या वेळेला तिच्या बंगल्यात प्रवेश करत होती, मी पाठोपाठ चाललो होतो. 11,000ची पैठणी तिच्याच पैशाची विकत घेतली होती, तिथंच नेसली होती येवल्याला. मला नव्हतं कळालं का असं केलं. पण बंगल्यात प्रवेश करता क्षणी आमची आत्या पुढून यावी आणि बहिणीनं पैठणीचा पदर धरावा
आणि सांगावं आत्या माझ्या भावानं घेतली बरं का. टचकन डोळ्यात अश्रू आले दादा. अरे आपल्या नावाच्या पाठीमागं आपल्या भावाचं नाव शाबूत ठेवते, तिला बहीण म्हणा दादा, ती बहीण असते. विनंती करून चाल. विठोबा रखुमाई जय विठोबा जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा